आणि आजच्या या उपक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी आजचा जो महत्त्वाचा दिवस आहे तो आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ। आणि आता जास्त वेळ वाया न घालता या ठिकाणी मी डायरेक्टली सांगेल की या जो हर्निया सर्जिकल मंथ आहे यासाठी आपण स्पेशल पॅकेज त्या ठिकाणी लॉन्च केला आहे। आणि या ठिकाणी आमची GI सर्जरी जो विभाग आहे जो टीम आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला डॉक्टर संदीप सबनीस सर आहेत, त्यानंतर डॉक्टर प्रखर गुप्ता सर आहेत, डॉक्टर उर्विक पाटील सर आहेत, ही संपूर्ण टीम मिळून त्या ठिकाणी सर्व रुग्णांना या ठिकाणी बघत असते। आणि या विशेष महिन्यात रुग्णांना तज्ज्ञ सल्लामसलत, आवश्यक तपासण्या, अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया या सर्व सुविधा एकाच छताखाली म्हणजे अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपलब्ध आहेत। आणि जसं की तुम्ही ऐकलं 499 मध्ये त्या ठिकाणी कन्सल्टेशन आणि USG म्हणजे रुग्णांना त्या ठिकाणी डॉक्टरांना दाखवता येईल आणि USG ही जी सोनोग्राफी तपासणी आहे ती पण होईल। आणि जर काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी पुढच्या ज्या शस्त्रक्रिया वगैरे आहे त्या अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी अफोर्डेबल पॅकेजमध्ये त्या ठिकाणी केले जातील। कॉम्प्रेसिव्ह हर्निया सर्जिकल मंथ या विशेष उपक्रमासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। तरी मी या ठिकाणी हा विशेष मंथ महिना आणि त्याचबरोबर आपण उद्घाटन केलेलं हर्निया एक्सपर्ट हर्निया केअर हा अफोर्डेबल पॅकेज याबद्दल थोडंसं अजून मार्गदर्शन आणि चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगावं अशी मी डॉक्टर संदीप सबनीस सरांना विनंती करतो। आपण सर्व आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्यामुळे सर्वांचे आभार। आपण ह्या हर्निया मंथ बद्दल मी थोडंसं ब्रीफली सांगेल, जास्त तुमचा वेळ घेणार नाही। हर्निया कॉमन प्रॉब्लेम आहे। 20% जनतेला हर्नियाचा धोका हा आयुष्यभरामध्ये असतो। तर प्रत्येक 100 20 लोकांना हर्नियाचा प्रॉब्लेम होऊ शकतो थ्रू आउट द लाईफ। तर हा कॉमन प्रॉब्लेम असल्या कारणानं आपल्याला ह्याचे नंबर ऑफ पेशंट्सही भरपूर असतात। मागे 2 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आमच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर हर्निया सर्जरी या प्रेस मीटलाही भरभरून प्रतिसाद दिला। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपलं सेंटर हे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे ज्याला एका जागतिक संस्थेनं सेंटर ऑफ एक्सिलन्स असा पदवी हर्निया रिपेअर किंवा हर्नियाच्या मॅनेजमेंटसाठी दिलेली आहे। कॉमन प्रॉब्लेम आहे पण दुर्लक्षित प्रॉब्लेम आहे। एस्पेशली ग्रामीण भागांमध्ये ही सूज येणं, मग त्याला लंगोट बांधणं किंवा बेल्ट बांधणं किंवा हर्नियाचा एक प्रकारचा भीती लोकांच्या मनामध्ये बसलेली असते, त्यामुळे त्यांना ही केअर मिळत नाही। ओपन सर्जरी असू द्या किंवा दुर्बिणीची सर्जरी असू द्या, पण हर्नियाबद्दल जनजागृती होणं आणि लोकांचा प्रॉब्लेम त्याच्यातून सॉल्व्ह होणं ह्या मागचं हे उद्देश आहे। आज जी आपण सोनोग्राफी कुठेही करायला जातो किंवा डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्यायला जातो तर 2 ते 2.5 हजार रुपये खर्च आपल्याला कमीत कमी लागतो। पण ह्या आजाराबद्दल जनजागृती वाढावी, जास्तीत जास्त लोकांना हे कळावं। शेवटी कळाल्यानंतर हा प्रत्येक पेशंटचा निर्णय असू शकतो की त्या गोष्टीची सर्जरी करून घ्यायची आहे की नाही। पण आपण पॅकेज कमी 500 रुपयांमध्ये डॉक्टरचं कन्सल्टेशन ॲज वेल एज सोनोग्राफी ठेवण्यामागचा उद्देश आहे की पेशंटला ह्याबद्दल माहिती मिळायला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे। कुठलंही डिसिजन जेव्हा ते घेतात तेव्हा ते इन्फॉर्म्ड डिसिजन असलं पाहिजे। त्यांना माहिती असलं पाहिजे की ठीक आहे मला हा आजार आहे, डॉक्टरांनी मला असा सल्ला दिलेला आहे, त्यानंतर मी ऑपरेशन करीन, गावाकडे करीन, नाशिकमध्ये करीन, कुठल्या अमक्या हॉस्पिटलमध्ये करीन, पण तो कॉन्शियस निर्णय असतो। आपल्या अनफॉर्च्युनेटली देशामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये अजूनही वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीनं पोहोचलेली नाही। समज गैरसमज खूप आहेत। कोणी म्हणतं मी शेकून देतो, कोणी म्हणतं मी मलम लावून देतो, कोणी म्हणतं मी लंगोट बांधून देतो आणि त्याच्यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स आम्ही डे टू डे बेसिसवर बघतो। किंवा एखाद्या स्किल्ड डॉक्टरनी केलेली सर्जरी व्हर्सेस एखाद्या बोगस डॉक्टर जी टर्मिनॉलॉजी आपण वापरतो अशाने केलेली सर्जरी, ह्याच्यामध्ये आउटकममध्ये फार मोठा फरक पडतो। आणि हा फरक हे कॉम्प्लिकेट झालेले पेशंट नॉर्मली हर्नियाला लागलेल्या चार्जेसपेक्षा 4 पट जास्त चार्जेस भरून हॉस्पिटलाइज होतात, 15-15 दिवस थांबतात। त्यामुळे ह्या कॉमन डिसऑर्डरबद्दल कुठेतरी अवेअरनेस निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। याला पूर्णपणे साथ आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला दिलेली आहे, नाहीतर एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एवढे पॅकेजेस करणं ही सोपी गोष्ट नाही। पण अनुप सरांचं पूर्णपणे सहकार्य असतो, सगळ्या टीमचं सहकार्य आहे आणि तुम्ही इथे आल्याबद्दल परत एकदा धन्यवाद। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी की ह्याच्याबद्दल हर्नियाबद्दल आपण हा पूर्ण मंथ काम करणार आहोत। कामाचा उद्देश एवढाच आहे की पेशंटला इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायला आपण मदत करूया। पेशंटनी कुठं ऑपरेशन करायचं, कधी करायचं, कधी नाही करायचं हा त्याचा प्रश्न आहे, पण त्यांना
डायग्नोसिस करून देण्यामध्ये आणि योग्य सल्ला देण्यामध्ये कदाचित जर आम्ही ते काम पूर्णपणे करू शकलो तर ह्या महिन्याचं किंवा ह्या कॅम्पचं यश आहे असं मी समजेन. धन्यवाद.